पहिला चेंडू पडतोय यावेळेला श्रेयसच्या बॅटमधून सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपण बघतोय. काय जबरदस्त प्रयत्न बघा, प्राक्तन किणीने प्रयत्न केले होते, 100% योगदान दिलं होतं. हवेमध्ये बराच वेळ होता, झेप घेतली होती. बघा रिप्ले मध्ये आपण बघतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. बघा असं वाटतं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना आपण बघतोय. आंतरराष्ट्रीय खेळाडू झेप घेताना आपल्याला जसे बघायला मिळतात त्याच पद्धतीने इथे आपण बघितला तर प्राक्तन किणी हा गाड घेताना साईश ठाकूरला आपण बघतोय डाव्या एसटीवर गाड घेतली जाते इथे. आणि पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण बघतोय ऑन स्क्रीन प्राक्तनला दुसऱ्या अँगलने आपण बघतोय. सुरेख, अप्रतिम, कौतुक करावं लागेल संजय घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट. साईश ठाकूर पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. 6 धावांकरिता षटकार. कमॉन डीजे. खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सीमारेषा पार, षटकार संजय घरत. यावेळेला साईश पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, चेंडू घेतलाय निर्धाव. यष्टीरक्षक राजेश घरत यांच्या हातामध्ये. काही जबरदस्त मात्र फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सेट फलंदाजासारखी फलंदाजी करताना साईश ठाकूर. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटला इथे दीपक मडवीच्या हातामधून. आणि साईश ठाकूरला मिळतंय जीवनदान. एका चांगल्या खेळाडूला जीवनदान मिळतंय, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल कारण उलट्या साईडने धावत आला होता दीपक मडवी. प्रयत्न खूप छान केले होते आणि डाव्या हातावरचा झेल होता, त्यामुळे झेल घेण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली होती. धावसंख्या 9 धावा, 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना 9 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला झेलबाद होताना साईश ठाकूरला माघारी धाडलंय. इथे बघा अनुभव खूप महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल केला, नंतर झेल सुटला आणि त्यानंतर मात्र व्हेरिएशन केलं गोलंदाजीमध्ये. चेंडू थोडासा अजून पुढ्यात ठेवला आणि इथे साईशला एक फटका खेळण्याचा प्रयत्न करताना मात्र बॅटची बाहेरील कडा लागली आणि राजेश घरत यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. घेतो एक छोटासा ब्रेक. इन आपण बघतोय मिस्टर रोहन ठाकूर. हे मैदान रोहन ठाकूर साठी खूप लकी आहे. घरचं मैदान आहे. चांगली फलंदाजी सातत्याने करताना आपल्याला बघायला मिळतो. या मैदानावर एक शतक सुद्धा त्याच्या नावावर आहे. कालच्या दिवसामध्ये त्या विक्रमाची बरोबरी झाली असती, ते विक्रम मोडीत सुद्धा काढला असता असं एक वेळ चित्र वाटत होतं, परंतु 99 धावांवर नाबाद राहिला प्रवीण पाटील. इथे संजय घरत 5 चेंडूमध्ये धावा आल्यात 9. एक गडी बाद केलाय साईश ठाकूरला. सरळ बॅटने खेळलेला फटका, रोहनच्या बॅटमधून 6 धावा येतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय ओम साई बिरवाडे हा संघ 1-15. नवीन गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म अराउंड द विकेट मारा करतोय मिस्टर ओमकार आपल्याला बघायला मिळेल. ह्याच ओमकारने आपण बघितलं तर आग्री प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. तोच ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर ओमकार अपकमिंग यंग स्टार आहे. ओमकार घरत आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म अराउंड द विकेट मारा करण्यासाठी श्रेयस साठी हा चेंडू असेल. यावेळेला सुरेख लाईन लेंथ, अप्रतिम लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय, फेकी चांगली झाली. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय तर 16 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. ओमकारकडे
मात्र एक्सपिरियन्स जरी कमी असला तरी मात्र चांगली गोलंदाजी करताना सातत्याने आपल्याला बघायला मिळतोय. कारण नवीन खेळाडू आहे, युवा तेज गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळतोय. इथे पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. कारण पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून गेल्यानंतर लगेच फलंदाजाने विचार केला की इथे दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते आणि रोहन ठाकूर मात्र स्ट्राईक एंडकडे आपल्याला जाताना बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा, 2 चेंडूंचा खेळ समाप्तीवर होतोय. षटक क्रमांक 2 ओमकार. रोहनच्या बॅटमधून चेंडू निघतोय, 1 बाउन्स. दीपक मडवी पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात आपण ही धावसंख्या बघतोय. ओमसाई बिरवाडी या संघाची. षटक क्रमांक 2 ओमकार. या वेळेला आपण बघतोय एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, श्रेयसचा मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या बाजूने येतोय आणि ह्याचंच कारण आपण बघितलं तर फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. ओमकार सध्या आपण बघतोय 4 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी करताना ओमकार बघायला मिळेल. इथून मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या खाली. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर इथे धावबाद होईल का, तर फलंदाज पोहोचू शकत नाही आणि इथे पंचांचं बोट वर झालं. इथे गडी बाद होतोय मिस्टर श्रेयस. घेऊया एक छोटासा सकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांना शुभ सकाळ. जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून मात्र जोडले गेलेत, विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना शुभ सकाळ म्हणतोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. तर विश नेटवर्क या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि काही महत्त्वाचे इव्हेंट्स असतील, महत्त्वाचे सामने असतील ते तुम्हाला घर बसल्या बघायला मिळतात. इथे आपण बघितलं तर हाईट फॅक्टर इथे आहे, थोडासा उंची दिलेला चेंडू होता आणि ह्याचंच कारण बघतोय. बघा स्वप्नील पाटीलचा कॉन्फिडन्स काय असेल. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 2 बाद 20. पहिलं षटक 15 धावांचं, दुसरं षटक 5 धावांचं आपल्याला बघायला मिळतात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती ओमकारची. प्रभावित केलं या गोलंदाजाने. अपकमिंग यंग टॅलेंट आहे, यंगस्टार आहे आणि समोर 2 दिग्गज फलंदाज आहेत. एका बाजूने रोहन ठाकूर शतकवीर आहेत तर दुसऱ्या बाजूने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याची किमया आग्री प्रीमियर लीगमध्ये केलेली आहे स्वप्नील पाटील डॉन यांनी. तर 2 परिपक्व फलंदाजांसमोर चांगली गोलंदाजी करणं हे एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे आणि तेच करताना आपल्याला ओमकार बघायला मिळाला. राजेश गरत 40+ क्रिकेटचा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळताना षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. राजेश हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. ओमसाई बिरवाडी 20 या धावसंख्येवर 2 गडी बाद. इथे आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न, एश लागली. यष्टीरक्षक संजय गरजच्या हातामध्ये चेंडू. विकेट नंबर 3 रोहन ठाकूर इज गॉन. राजेश गरत काही जबरदस्त गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आपल्याला बघायला मिळाली. असं वाटलं होतं की संजय घरतला टार्गेट केलं होतं. 15 धावा आल्या होत्या, 2 षटकार आले होते. 2 झेल जरी सुटले असले तरी 2 षटकार आले होते. तदनंतर आपण बघतोय
ओमकाराला फक्त 5 धावा दिल्या, 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2च्या समाप्तीखेर आपण बघितला आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद होताना रोहन ठाकूरचा एक मोठा अडथळा दूर केला आहे. इथे अजित टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 20. या धावसंख्येवर चेंडू क्रमांक 2 फेकून झालेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. राजेश गरत 9876 हा जर्सी नंबर आपल्याला बघायला मिळतोय. वेळेला सुरेख फटका प्राक्तन किनीच्या हातामध्ये चेंडू आणि इथे फलंदाज होतोय अजित. बाद धक्का क्रमांक लागतोय. ओम साई बिरवाड या संघाला चौथा घेतोय. थँक्यू डीजी थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. आल्या पावली परत जाताना फलंदाज बघायला मिळतात. तर एका बाजूने डॉन आपण बघतोय स्वप्नील पाटील. एक चेंडू आणि अजूनपर्यंत 51 ओपन होत नाही. इथे परेश किनी येतोय आणि आल्या पावली परेश सुद्धा परत जाताना आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नील पाटील समजावून सांगतात की आपल्याला खेळपट्टीवर राहायचं आहे, सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं आहे. परंतु प्रत्येक फलंदाज विचार करतोय की घरचं मैदान आहे, इथे खेळपट्टीचा पुरेपूर मला अनुभव आहे, मी षटकार मारेन. आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करताना फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. शुभम वझे आम्हाला दर्शवतात की 20वर 1 दुसरा गडी बाद झाला, 20वर तिसरा झाला, 20वर चौथा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि 5वा गडी सुद्धा 20वरच बाद होतोय. म्हणजेच एकही धाव खर्च न करता 4 गडी बाद झालेले आहेत. 20वर 1 होते तर 20वर 5 झालेले आहेत. अमोल ठाकूर कर्णधार. आता कर्णधाराची भूमिका इथे बजावताना बघायला मिळतील का हे बघणं महत्वाचं असेल. ऑन हॅट्रिक आहे मिस्टर राजेश. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का राजेश गरत. बघा विकेट टेकर गोलंदाज कसा असतो याचं एक उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. राजेश गरत 40+ क्रिकेटचा हिरो आहे, परंतु इथे मात्र 40+ हा सामना नाहीये तरी सुद्धा मात्र आणि कॉन्फिडन्सला ह्या दाद द्यावी लागेल. कारण एकामागून एक फलंदाज बाद होत गेले होते. हॅट्रिकचा चेंडू होता आणि हॅट्रिकच्या चेंडूला या पद्धतीने खेळलं म्हणजेच चेंडूवरची नजर किती असेल अमोल ठाकूरची, कौतुक करावं लागेल. बघा एलिव्हेशन बनवलं होतं, बॅट बदलली, त्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि रिव्हर्स अटेम्प्ट करताना 4 धावा येताना अमोल ठाकूर. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. इथे सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र निघून गेलाय चेंडू 4 धावांकरिता. बॅक टू बॅक 2 चौकार येताना अमोल ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा. बघा 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले होते आणि तदनंतर आपण बघितलं तर 2 चेंडूंवर 2 चौकार येऊन 28 धावा झालेल्या आहेत. घेतोय अग्री चषक बिरवाडी ही स्पर्धा आपण बघतोय. ओमसाई बिरवाडी आणि ओमसाई गावदेवी शिवनसाई
या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. दीपक मडवी येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 28वा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चेंडू क्रमांक पहिला स्वप्नील पाटील, डाऊन द लेग मारा होता. स्वप्नील पाटील यांच्या खांद्याच्या वरून जाणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की स्वप्नील पाटील हे मात्र थोडेसे नाराज आहेत, परंतु फेअर डिलिव्हरी बघायला मिळते. रिप्लेमध्ये बघा, आणि स्वप्नील पाटीलच्या हाताच्या वरून चेंडू जातोय. कदाचित हाताला स्पर्श झाला आहे चेंडूचा असं वाटतंय, परंतु इथे आपण बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार येताना इरादे स्पष्ट केलेले आहेत की आता येणारे 4 चेंडू आहेत, या 4 चेंडूवर आम्हाला मोठे पटके खेळायचे आहेत. कारण शिवनसाई संघ 32 धावा धावफलकावर बघायला मिळतात. शिवनसाई संघ हा मजबूत संघ आहे आणि त्या संघाविरुद्ध अमोल ठाकूरने कमेंट्स केली होती की हलक्यात घेणार नाही आम्ही या संघाला आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या अनुषंगाने अमोल ठाकूरने फलंदाजी केली. 2 चेंडू 8 धावा, 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय अमोल. तर एका बाजूने 3 चेंडूमध्ये 4 धावा स्वप्नील पाटील आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक मडवी गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. स्वप्नील पाटीलसाठी हा चेंडू असेल पहिला सामना, दिवस क्रमांक 2. अव्वलला एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटलेला आहे इथे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना स्वप्नील पाटील आपल्याला बघायला मिळतात. काही धावगती आहे खेळपट्टीच्या मध्ये. स्वप्नील पाटील यांची बॅट हातात घेऊन मात्र जोरात जोरात धावत होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी दिसला आणि 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये नक्कीच स्वप्नील पाटीलकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, त्यामुळे स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, या वेळेला स्वप्नील पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटला इथे. थोडंसं लेझी क्रिकेट शिवनसाईच्या खेळाडूंकडून आपण बघतोय आणि यानंतर होणारा सामना असेल मित्रमंडल आगरवाडी आणि चामुंडा दुकटन. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. मित्रमंडल आगरवाडी आणि चामुंडा दुकटन. उमसाई बिरवाडी 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्वप्नील पाटील आणि झेल सुटलाय आणि 6 धावा सुद्धा आलेल्या आहेत. बघा, ह्या 6 धावा आहेत, या बिरवाडी संघासाठी नव चैतन्य निर्माण करून देतील, परंतु शिवनसाई संघाला ह्या 6 धावा महाग ठरतात की काय? येणारे 24 चेंडू नक्कीच आपल्याला दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळतील, कारण झेल होता आणि झेल सुटल्यानंतर 6 धावा सुद्धा गेल्यात. स्वप्नील पाटील आणि अमोल ठाकूरने डावाला आकार दिलाय. जी पडझड झाली होती 20 या धावसंख्येवर 4 गडी बाद झाले होते लगातार, आणि इथे स्वप्नील पाटीलने मात्र काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना धावसंख्या नेमून ठेवलेली आहे 48 या धावसंख्येवर. विजयासाठी 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ओम साई गावदेवी शिवनसाई या संघासमोर. घेऊया एक डीजे
चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या प्लीज. शिवनसहित संघ नम्र विनंती असेल. दीपक मडवी आणि प्राक्तन केणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. काय 49 धावांचं लक्ष समोर असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने हार्ट हिटर म्हणून ओळखला जाणारा प्राक्तन किणी आपल्याला बघायला मिळतोय, तर त्याच्या तोडीस तोड फलंदाजी करणारा आपल्याला बघायला मिळतोय दीपक मडवी. दोघांकडे क्षमता आहे आणि या दोघांच्या क्षमतेला मात्र रोखण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल. अमोल ठाकूर स्वतः कर्णधार आहेत आणि अमोल ठाकूर स्वतः येतात की साईश ठाकूरला मात्र पाचारण करतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. स्वतः अमोल ठाकूरने चेंडू आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. क्षमता आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून बिरवाडी गावातून अमोल ठाकूर याची ओळख आहे आणि तोच अमोल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अमोल ठाकूर, साईश ठाकूर हे दोन प्रमुख गोलंदाज असतील यात काही शंका नाही. हार्दिक हा सुद्धा एक गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. दक्ष हा एक गोलंदाज आहे. त्यामुळे गोलंदाजाची लाईन आहे ती बिरवाडी संघाकडे चांगली आहे. कमी वयाचा खेळाडू आपल्याला दक्ष बघायला मिळतोय आणि डेब्यू केला होता त्याने आगरी प्रीमियर लीगमध्ये. डॉन किलर बिरवाडी या संघामधून दक्ष हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर भविष्य उज्ज्वल आहे बिरवाडी क्रिकेटचं. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अमोल ठाकूर. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आगरी चषक बिरवाडी, आगरी समाज उन्नती मंडळ बिरवाडी पुरस्कृत आगरी चषक बिरवाडी ही स्पर्धा आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह बघतायत. त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये दीपक मडवीच्या बॅटमधून रोहन ठाकूरच्या हातामधून चेंडू निघतोय. साहिल पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव. चला आगरवडी संघाचा कर्णधार असेल मित्रमंडळ आगरवडे आणि चामुंडा दुकटन. तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करायची आहे. पहिला चेंडू अमोल ठाकूरचा दीपक मडवीच्या बॅटमधून एक धाव येताना प्राक्तन केणी स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज यावेळेला प्राक्तनच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. इन टू द गॅप चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार चौकार. रोहन ठाकूर चेंडूकडे बघत राहिला कारण त्याच्या शरीरापासून चेंडू थोडासा बाजूने निघून गेलाय आणि ज्या गतीने चेंडू निघून गेलाय. आउटफील्ड एकदम फास्ट आहे आणि फटक्यामध्ये ताकद होती. चेंडू 4 धावांकरिता चौकार. प्राक्तनने इरादे स्पष्ट केलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या बिरवाडीच्या मैदानावर जिंकायचं आहे. या चांगल्या मैदानावर एक चांगला खेळ करून आम्ही घरी परतणार आहोत. इथे आपण बघतो षटकार येतोय, सलामी दिली जाते ती समालोचन कक्षाला आणि चेंडू निघून गेलाय तो 6 धावांकरिता. षटकार. धावफल कव्हर 3 चेंडूंच्या समाप्तीखेर आपण बघतोय. प्राक्तन केणी फुलटॉस चेंडू आणि आता परत एकदा 6 धावा येतात. समालोचन कक्षाला टार्गेट केलं. इथे आता लॅपटॉप आम्हाला सांभाळावे लागतील. हेल्मेट सुद्धा घालून बसावं लागेल कदाचित, कारण प्राक्तन केणी ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय तर पूर्णपणे आपण बघितलं तर अमोल ठाकूरवर हल्ला चढवलेला आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत तब्बल 17 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ होताना 17 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. प्राक्तन केणी इज ऑन फायर होतोय. अव्वळीला शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय आणि इथे क्षेत्ररक्षण होईल का, परंतु नाही. चेंडूने सीमारेषा गाठली.
शर्यत लागली होती अजित आणि चेंडूची, परंतु चेंडू इथे विजयी होताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 21 रन्स ऑन द बोर्ड. स्वप्नील पाटीलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि त्या फलंदाजीवर पाणी फिरतंय की काय हे पहिल्या षटकामध्ये जणू काही चित्र स्पष्ट झालेलं आहे या सामन्याचं. प्राक्तन किणी 4-6-6-4 चेंडू 20 धावा. अव्वळेला आपण बघतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव येते. दक्ष क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती खेळ आपण धावसंख्या बघतोय 22 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. ओम साई गावदेवी शिवनसाई हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 22 या धावसंख्येवर. घेतोय एक चला चामुंडा दुकटण आणि मित्रमंडल आगरवाडी दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. आजचं शेड्यूल खूप बिझी आहे आणि जास्त सामने असल्या कारणाने सामने चार षटकांचे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा, सहकार्य करा. येणाऱ्या प्रत्येक संघाला माझी नम्र विनंती असेल. साईश ठाकूर या वेळेला आपण बघतोय दैव देते आणि कर्म नेते असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. कारण अमोल ठाकूर आणि स्वप्नील पाटीलने फलंदाजी करून सुस्थितीमध्ये आणून ठेवलं होतं ओमसाई बिरवाडी संघाला, परंतु इथे मात्र पहिल्या षटकात 22 धावा आल्यानंतर साईश ठाकूर एक प्रमुख गोलंदाज आहे, बिरवाडी गावचा आधारस्तंभ, परंतु इथे नो चेंडू फेकतोय. फ्री हिट आणि फ्री हिटवर 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. प्राक्तनच्या बॅटमधून धावसंख्या आपण बघतोय 24. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ होताना साईश ठाकूर हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे. बरीच वर्ष झाली लेदर क्रिकेटचा अनुभव पाठीशी आहे. चांगली गोलंदाजी करताना सातत्याने अग्री प्रीमियर लीग मध्ये एक प्रमुख गोलंदाज म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. बिरवाडी गावचा हा एक आणखीन स्टार खेळाडू आहे. इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डाव्या हाताचा फलंदाज आल्या कारणाने आपण बघतोय की एक खेळाडू आपण मिड विकेटला, एक वाईडिश लॉंगॉनला, त्याच्यानंतर एक लॉंगॉनला खेळाडू बघायला मिळतोय आणि 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. ते एक एक्स्ट्रा कव्हरला आणि एक वाईडिश लॉंग ऑफला. हे 5 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात 30 सर्कलच्या बाहेर. दीपक मडवीच्या बॅटमधून आलेला हा चेंडू आपण बघतोय अमोल ठाकूरच्या हातामध्ये आणि अमोल ठाकूर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीत. स्वतः कर्णधार आहेत. संघाला घेऊन जाण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळतात. पहिला विकेट जातोय, गॉन. धावसंख्या 24 धावा, 2 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळतोय. अग्गरवाडीचे स्टार खेळाडू सुद्धा या मैदानावर हजर राहिलेले आहेत. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये वेलकम. ज्याने अग्गरवाडी प्रीमियर लीग गाजवली होती असे सगळेच खेळाडू मात्र या मैदानावर हजर राहताना आपल्याला बघायला मिळतात. खूप खूप धन्यवाद. वेळेच्या आधी तुम्ही पोहोचलेले आहेत. तर एका बाजूने चामुंडा दुकटण हा संघ आपल्याला बघायला मिळेल. चला 2 हात करण्यासाठी एकमेकांसमोर टॉससाठी उभं राहायचं आहे. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक आपण बघितला तर 3रा घेऊन येतोय साईश ठाकूर आपल्याला बघायला मिळेल.
या वेळेला उजवेष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा नक्कीच आला असता, परंतु संजय घरतने विचार केला असेल कदाचित की मोठा फटका खेळेन, परंतु शरीरापासून बराच बाहेर चेंडू होता आणि ह्याचंच कारण आपण बघतोय एक सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरं सुरू आहे. 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना साईश ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. बिरवाडीचा हा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टार आहे, कारण 3-4 वर्ष झाली सातत्याने चांगली कामगिरी करताना साईश बघायला मिळतोय. या वेळेला सुद्धा चांगली कामगिरी केली. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय साईशला. गोलंदाज या वेळेला प्राक्तन किणीच्या बॅटमधून आपण बघतोय 1 धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 28 रन्स ऑन द बोर्ड. चला नाणेफेकीसाठी चामुंडा दुपटण आणि मित्रमंडळ आगरवाडी धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 1.4 षटकांचा खेळ होताना 28 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज साईश आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला मात्र इथे नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि इथे आपण बघतोय की बिमर स्वरूपामध्ये हे 2 चेंडू फेकून झालेत. रिव्ह्यू चेक माफ करा, रिव्ह्यू घेतलेला आहे तो फिल्डिंग साईडने आणि इथे आपण मुन्ना पठाण सर मात्र नक्कीच येतील, रिप्लेमध्ये बघतील आणि जर हा नो चेंडू झाला तर मात्र हे पहिल्यांदाच असं घडेल की साईश ठाकूरला मात्र इथून गोलंदाजी करता येणार नाही या सामन्यामध्ये. नो चेंडू आहे आणि इथून पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाने घोषित केला की नो चेंडू आहे. तर साईश ठाकूर बघा हे मैदानाच्या आतमध्ये घडतंय. साईश ठाकूर हा एक प्रमुख गोलंदाज आहे. साईश ठाकूर हा आग्रे प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. लेदर क्रिकेट खेळतोय, MCAच्या टुर्नामेंट खेळतोय आणि त्याच्याकडून आज चुकी होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 23 धावा. इथून आपण बघतोय की रिप्लेमध्ये बघा ऑन स्क्रीन तुम्ही बघतायत कमरेच्या वर जाणारा हा चेंडू होता. जवळजवळ छाती आणि कमर याच्या मध्ये मत खेळलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय प्राक्तन केणीने आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर पंचाने हा नो चेंडू घोषित केला गेला. तर साईशचं जे षटक अपूर्ण आहे, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ते 2 चेंडू फेकण्यासाठी साहिल येतोय. गोलंदाज बदली खेळाडू येतोय, बदली गोलंदाज आलेला आहे 2 चेंडूंसाठी. साहिल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय साहिल थोडासा मात्र बॅकफुटवर आहे, प्रेशर आहे, दडपण आहे आणि हे दडपण घेऊन मात्र संजय घरतने का चेंडू खेळला नाही हे न समजणं पलीकडे आहे. कारण चेंडू दुसरा टप्पा आल्यानंतर या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
फ्री हिट कंटिन्यू असेल यात काही शंका नाही. धावसंख्या 32, 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. साहिल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. साहिल या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका खेळला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला 1/2 चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 36, 36 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल आपल्याला बघायला मिळेल. 36 धावा धावफलकावर. विजयासाठी 13 चेंडू 13 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतील. 13 चेंडू मध्ये 13 धावा. छत्तीस धावा धावफलकावर बघायला मिळतात. अव्वळीला एक धाव येताना संजय घरतच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. 37 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये सामना पूर्णपणे एका बाजूने आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय ओम साई गावदेवी शिवनसाई नीड 12 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. बघा 12 चेंडू 12 धावा पूर्णपणे सामना एका बाजूने झुकवताना आपण बघतोय. खास करून कौतुक करावं लागेल ते प्राक्तन किणीचं, ज्या अनुषंगाने फलंदाजी केली. एका प्रमुख गोलंदाजाला मात्र अटॅक केलं ते अमोल ठाकूरला. आणि त्यानंतर मात्र साईशचे 2 बिमर चेंडू थोडीशी डोकेदुखी आणखीन वाढवली ती ओमसाई बिरवाडे संघाची. चला दुकटन, चामुंडा दुकटन आणि मित्रमंडळ आगरवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. या वेळेला आपण बघतोय झेल इथे सुटतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 11 चेंडू 11 धावा. थोडासा लांब होता, स्वप्नील पाटील यांच्या हाताला लागला होता, परंतु थोडासा दूर होता चेंडू. जगदीश पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. ओमसाई गावदेवी शिवनसाई संघ आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजी करताना 11 चेंडू 11 धावा. आणि इथे आपण बघितलं तर अमोल ठाकूर थोडासा पुढे आला होता म्हणून हा झेल सुटतोय. जर प्रयत्न मागे राहून जज केला असता तर हातामध्ये झेल होता, परंतु खूपच पुढे आला होता अमोल. आणि तदनंतर मात्र मागे जाऊन चेंडूला झेलणं थोडंसं अवघड झालं. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण झेल होणार नाही हे माहीत असताना चेंडू आतमध्ये ढकलला. इथे कट करण्याचा प्रयत्न केलाय. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 41, 41 धावा. 9 चेंडू विजयासाठी 8 धावांचं लक्ष समोर असेल. जगदीश पाटील सरांना विनंती करेन आपलं शुभ हस्ते चामुंडा दुकटण आणि मित्रमंडळ आगरवाडी या 2 संघांदरम्यान नाणेफेक करायचे आहे. हार्दिक गोलंदाजी मार्कवर. अवळीला आपण बघतो 1 धाव पूर्ण केली गेली. अजित पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि आता मात्र संजय घरत इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. चुकीला माफी नाही, फलंदाज बाद. सात 8 चेंडू आणि 7 धावा. थोडस टाईप मिस्टेक झाली होती. आणि इथे मात्र बघा साईश ठाकूर कडून आज चुका आणि चुकाच होत आहेत फक्त. कारण या खेळाडूकडून कधी चुका होताना आपण बघितलं नाही. या खेळाडूकडून क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी होते. 100% आपल्या संघासाठी योगदान देणारा हा खेळाडू आहे, परंतु आज प्रेशरमध्ये ह्या चुका होताना आपल्याला बघायला मिळतात.
हार्दिक यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर विजयासाठी अवघ्या 2 धावा दूर आहे संघ. 6 चेंडू आणि 2 धावा. सामना पूर्णपणे आपण बघतोय एका बाजूने झुकताना. झेल घेतला असता तर कदाचित हा चौकार सुद्धा नसता आणि येणारा नवीन फलंदाज एखाद बॉल जर डॉट झाला असता तर 6 चेंडू 7 धावा हे समीकरण थोडंसं कठीण झालं असतं. परंतु इथून आपण बघितलं तर पूर्णपणे एका बाजूने सामना झुकवलेला आहे. तो म्हणजेच मिस्टर आपण बघतोय प्राक्तन केणीने. चला मित्रमंडळ आगरवाडी आणि चामुंडा दुकटन या दोन संघांदरम्यान पुढील लढत आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि धावांची गरज आहे ती फक्त 2. दक्ष येतोय मैदानाच्या आतमध्ये. अग्री प्रीमियर लीग मध्ये डेब्यू केला होता या खेळाडूने डॉन किलर बिरवाडी या संघाकडून. उभरता सितारा आहे बिरवाडी गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. भविष्य उज्ज्वल आहे बिरवाडी क्रिकेटचं. चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे या खेळाडूंना. हार्दिक असेल दक्ष असेल खरोखरच गुणवत्ता भरलेले खेळाडू आहेत हे. परंतु संधी आणि मार्गदर्शन या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि संधी सातत्याने दिली गेली स्वप्नील पाटील अँड कंपनी तर मात्र दक्षकडे क्षमता आहे. मोठे फटके मात्र खेळतोय सुद्धा आणि गोलंदाजी चांगली करतोय. यावेळेला बघा डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे फलंदाज होतोय बाद. रोहन ठाकूर कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात जाईल. विजयासाठी आता 5 चेंडू आणि 2 धावा. बघा तो झेल सुटला साहिशच्या हातामधून. त्यानंतर चौकार गेलाय. सामन्याला नक्कीच कलाटणी आली असती. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली असती. परंतु थोड्याशा चुका झाल्या. त्यानंतर सुद्धा जो चौकार गेला तो चौकार अडवण्याचा चेंडू होता. अजित पाटील दिवेकरपाडा दुकटन. चला आपण हजर असतील तर नाणेफेकीसाठी या. अजित भालचंद्र पाटील. अच्युत पाटील सुचित पाटील कोणी असतील तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ओमकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी अवघ्या 2 धावा दूर आहे परंतु दक्षकडे क्षमता आहे. इथून दक्षने जर 2 चेंडू निर्धाव फेकले एखाद गडी बाद केला तर मात्र थोडंसं प्रेशर हे शिवनसाई संघावर येऊ शकते. बघा स्वप्नील पाटील यांचं लक्ष नाही. दक्ष अपकमिंग यंगस्टार आहे त्यामुळे दक्ष धावत सुटला होता चेंडू फेकण्यासाठी आणि किपरचं लक्ष नव्हतं. या चुका होऊ शकतात कारण तुम्ही नवीन खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट खेळायचं आहे तुम्हाला आणि या बिरवाडी गावचं नाव रोशन करायचं आहे. गोलंदाज दक्ष राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. ओमकारने चेंडूला फक्त ढकललंय. रोशन ठाकूर पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं फेकलं. तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. स्कोर इज लेवल आपल्याला बघायला मिळते. आदरणीय जगदीश पाटील सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. चामुंडा दुकटन आणि मित्रमंडळ आगरवाडी. दक्ष राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. तो इथे 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आणि विजय मात्र संपादन केला तो ओम साई गावदेवी शिवनसाई संघाने. 7 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. धन्यवाद.